छान वाटतं पण भीती पण वाटते थोडीशी नाही का. त्यांचे दात ना थोडेसे बाहेर आलेले आहेत. नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो थंबनेल बघून आज तुम्हाला समजलं असेल की आज आपण काहीतरी मस्त युनिक असं बघणार आहोत. आणि त्यासाठीच आम्ही आज आलेलो आहोत इथे फार्ममध्ये. म्हणजे युरोपमधले फार्म्स कसे असतात, तिथे कुठले कुठले छान छान प्राणी आज आपण बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि त्यापेक्षाही जास्त एक्सायटेड ह्याच्यासाठी आहे की मी तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी छान नवीन बघायला मिळणार. आज इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा असणार आहे आजचा व्हिडिओ. आणि चला आपण जाणार आहोत मस्त फार्ममध्ये. छान मस्त फ्रेंड्स मिळून आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळे असे थांबलेले आहेत. कारण आजचं वातावरण एवढं मस्त आहे ना. खरं तर खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे सगळे सावलीत थांबलेले आहेत असे मस्त. आणि अजून चालू झालेले नाही आहे हे फार्म बघण्यासाठी विजिटर्ससाठी. खरं तर ते थोड्या वेळात चालू होईल. आणि आम्ही थोडं टायमिंगच्या आधी आलेलो आहोत. सो थोड्या वेळ थांबू आम्ही. तर चला इकडे काय काय आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. सो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवते की इथे ना स्पेशल कोणाला बघण्यासाठी येतात. तर तुम्ही इथे बघू शकता इथे लामा आहेत आणि यांना बघण्यासाठी स्पेशली सगळे लोक इथे व्हिजिट करतात. आणि खूप भारी एक्सपिरियन्स असतो इथला. म्हणजे या लामांना आपण यांना छान छान खाऊ पण देऊ शकतो मस्त. आणि त्यांच्या जवळ जाऊ शकतो आणि भारी वाटणार आहे. एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे. अजून त्यांनी नाही सोडलंय नाही का. आपल्याला थोडा वेळ आहे अजून. 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटं आहेत अजून आपल्याला आतमध्ये जायला. पण तरी असं छान आता बाहेरून आपण बघू शकतो ना मस्त फिरतायत ते छान. आणि इकडे पूर्ण फार्मच आहे असं. इकडे रॅबिट आहे. नंतर हा किती क्यूट आहे ना तो. मोमो कसा बसलाय बघ ना. असं वाटतं की तो टेडी बेअरच आहे ठेवलेला तिथे. विहिकाला आहे ना लहानपणापासूनच ना कोंबड्या इतक्या आवडतात ना. माझ्या मम्मीकडे पण आहे तिकडे पुण्याला. म्हणजे दुसऱ्यांच्या घरामध्ये इतक्या कोंबड्या आहेत ना. त्यांना बघून ती खूप जास्त पळते. आणि आता इथे कोंबड्या दिसला तर ती एवढी एक्साइट झाली ना. ती म्हणजे वाव कुकू. काय वाव कुकू. I'm Magnus. I'm going to show you some alpacas. They are very, very curious, as you can see. But they are also very, very afraid. So you have to keep very, very calm. No, like this, slow motions and also. मला भीती वाटते. हॅलो. सो विक्रांत आता अल्पाकाला हात लावतात बघा.
आणि ह्या सगळ्यांमध्ये ना इथे सगळीकडे असे चेअर्स आणि बेंचेस दिलेले आहेत जिथे आपण यांच्यामध्ये बसू शकतो आणि त्यांना छान खाऊ घालू शकतो. तर इकडे सगळे आहेत अल्पाकाज आणि आम्ही आहे ना इथे बसलेलो आहोत बघा. इथे आहोत मी का इथे. जा जा काय नाही जा. फूड फूड Find this. They eat it out. So keep it away from them. घाबरू नको घाबरू नको. आणि इकडे विक्रांत बघा देत आहेत त्यांना. खाल्ला का त्यांनी? सॉरी. वो एकदम पास आ रहे हैं ना, वो एकदम नहीं वो खा नहीं रहे हैं. खा नहीं रहे. हाँ हाँ. का नाही पण ओगी खाणे तर तो विहिका घाबरते इकडे. काय नाही होत विहिका. चल चल ये. बर थांब थांब तिथेच थांब. आणि त्यांना खाण्यासाठी इथे बघा त्यांनी खाऊ दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गाजर आहे, ॲपल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे की त्यांना खाऊ घालायला ना एकदम अशी वाटी त्यांच्या समोर नाही द्यायची, एक एक करून द्यायचं. कारण जर एकदम तुम्ही दिलं की ते डायरेक्ट असे तुटून पडतात त्याच्यामुळे एक एक करून द्यायचं. आणि ती जी वाटी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सगळे फ्रूट्स दिलेले आहेत सो ती त्यांच्यापासून जरा हाईड करून ठेवायची आहे, त्यांना दाखवायची नाही आहे. नाहीतर ते डायरेक्टली तुमच्या टेबलच्या इथे येतात. सो इथे सगळेजण जिथे बाकीचे पण आलेले आहेत ना सगळेजण त्यांना खाऊ घालतायत मस्त. आणि ते एकदम जवळ येऊन खाऊ खातायत तर त्याच्यामुळे भीती पण वाटतेय थोडीशी. आणि विक्रांत बघा त्यांच्याबरोबर फोटोज काढतायत तिथे बेंचवर बसून. अरे ही घाबरती. काय ना हो, शांत बस. डन डन डन. उचल 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 दे. कसं वाटतंय? छान वाटतं पण भीती पण वाटते थोडीशी नाही का. त्यांचे दात ना थोडेसे बाहेर आलेले आहेत, असं वाटतं का चावतील ते आपल्याला. नाही.
काय ते त्यांनी हे त्यांचं फुल दिलं आपल्याला आणि ते म्हणतायत की इतकं सॉफ्ट आहे ना, हे इतकं सॉफ्ट आहे, तुम्ही बघा ना हात लावून, खूप जास्त सॉफ्ट आहे. आणि बाकीचे जे लोकर असतात ना ते आपल्या स्किनला असे काय म्हणतात चिकट होतात, चिकट असतात. सो हे तुम्ही बघितलं ना तर हे अजिबात चिकट नाही. सो हे त्यांनी दाखवलं असं हाताला रब करून आणि खरंच नाहीये, खूप सॉफ्ट आहे आणि हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह पण आहे ते म्हणले. इथे सगळे गोळा झाले, इथे सगळे गोळा झाले. विका विका इतके घाबरते ना की ते असे जवळ जरी आले ना तरी म्हणते शपथ शपथ आला शपथ अशी म्हणून पळते ती. विका जा ना, हात लाव ना, काय नाही होत माऊ, जा. फ्रेंड आहे माऊ, फ्रेंड जा या या. चल आपण जाऊ, चल चल ना आपण जाऊ. नको दे दे दे. दे तू दे जा. देती विका खाऊ घालते तू. चिप चिप नाही का, काय आहे का? 2 मिनिटं. बाय बाय. कसे चालतात ना ते. रन रन रन. टुट टुट टुट. सो आत्ताच आमचा अल्पाका बघून झालं आणि खरं तर आपल्या मराठीमध्ये ना मेंढीचंच थोडं फार त्याच प्रकारचं पुढचं व्हर्जन किंवा त्याच टाईप मधलं होतं ते आणि त्याचं नाव होतं अल्पाका. खरं तुम्ही तुम्हाला आधी सांगितलं लामा होतं पण ते लामा नाहीये, त्यांनी नंतर सांगितलं. सेमच दिसतात नाही का, त्यामुळे आम्हाला वाटलं की ते लामाच असतील पण त्यांनी अल्पाका सांगितलं. सो एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूपच भारी होता नाही का, मस्त वाटलं ना त्यांना खायला घालायला. मला पहिल्यांदा भीती वाटत होती पण नंतर छान वाटलं त्यांना खायला घालायला मस्त. आणि ते पण खूप शांत पण होते नाही का, आणि जितके ते शांत तितके ते घाबरत पण होते माणसांना की त्यांना नाही का कोणी जास्त त्रास देऊ नये वगैरे. तर सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला सांगितली चांगल्या प्रकारे आणि त्यांनी सगळं ते फर वगैरे दाखवलं जसं मी तुम्हाला दाखवलंच. सो मजा आली आज इथे येऊन. खरं तर वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, वेगळा अनुभव.
तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बोल बाय बाय.